कशाचं घेतलं? गर्भवती स्त्रीचं. आणि त्या ऋषी जे तिथं काही ध्यानस्थ बसले होते, साधना करत होते, त्यांच्याजवळ गेले आणि त्या ऋषींना प्रश्न विचारला की ही जी स्त्री आहे ही आता गर्भवती आहे, तेव्हा तिला मुलगा होईल का मुलगी होईल ते काय करा सांगा. ऋषींना हे कळलं की हा काय आहे? वात्रटपणा आहे, चावटपणा आहे, आपली कुचेष्टा करायला लागलेत. हा विचार आल्यानंतर त्यांनी काय केलं? ती ऋषींना आपली मुलं ही कुचेष्टा करायला लागलेत हे कळलं. हे कळल्यावर ऋषींनी रागाच्या भरात शब्द काही उच्चारले. ते म्हणाले, हिला ना मुलगा होईल ना मुलगी होईल, ही एक लोखंडाचं मुसळ प्रसवेल. म्हणजे हिच्या पोटातून काय बाहेर येईल? लोखंडाचं मुसळ प्रसवेल आणि ते मुसळ तुमच्या कुळाचा नाश करेल. ही सगळी कुणाची योजना आहे? भगवान श्रीकृष्णांची. शाप दिला त्यांनी. शाप देतानाच कळलं की लोखंडाचं मुसळ जन्माला येईल, प्रसवेल आणि मुसळ तुमच्या कुळाचा नाश करेल. मुलं घाबरली. पोटावरचं वस्त्र भरभरभर त्याचे कपडे उतरली. पोटावरची वस्त्र बांधलेली होती गर्भवतीचा सोंग करण्यासाठी, ती सोडली आणि खरंच त्याच्यातून एक लोखंडाचा तुकडा निघाला. लोखंडाचा मोठा दांडका निघाला त्यातनं. मुलं उग्रसेन महाराजांच्याकडे गेली. कंसाचे वडील उग्रसेन, कारण ते राज्यावर बसले होते. उग्रसेन आणि त्यांनी चर्चा केली आणि ठरवलं की आता ह्या मुसळामुळं आपल्या काय होणार आहे? कुळाचा नाश होणार आहे. म्हणून त्यांनी त्या मुसळाचं चूर्ण केलं. बारीक 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 काय केलं? तुकडे केले. हे मोठं राहिलं तर आमचा नाश होईल, मारेल. पण त्यांनी त्याचं काय केलं? चूर्ण केलं आणि ते चूर्ण सगळं समुद्रात टाकून दिलं. त्या मुसळाला एक कडी होती. तो कडीचा तुकडा मात्र काय तो फुटला नाही. तो सुद्धा त्यांनी त्याच्याबरोबर काय केला? टाकला. आता भगवान श्रीकृष्णांची ही लीला आहे. ते आत टाकलेलं सगळं चूर्ण समुद्राच्या काठावर आलं आणि त्याच्यातून गवत उगवलं. आणि तो जो लोखंडाचा एक तुकडा न फुटलेला राहिला होता, कडी त्याची, तो तुकडा एका माशानं गिळला. तो मासा एका कोळ्याला जाळ्यात सापडला. त्यानं तो दुसऱ्या एकाला विकला. त्यानं चिरल्यानंतर तो तुकडा त्याला सापडल्यावर त्यानं तो आपल्या शेजारी राहणाऱ्या लोहाराला दिला. एक प्राण्यांची पक्ष्यांची शिकार करणारा काय झाला? त्याच्याकडे आला आणि त्यानं काय केलं? हा तुकडा एक शिकार करणारा, त्याला पारधी म्हणतात, तो पारधी आला आणि पारध्यानं तो तुकडा त्या लोहाराकडून काय केला? आपल्या बाणाला लावून घेतला. म्हणजे पुढच्या ज्या घटना घडणार आहेत त्याची पूर्वतयारी सगळी झाली. पुढं काय झालं बघा. 5व्या स्कंदात एक कथा आली होती ऋषभदेवांची. त्यांना 100 पुत्र झाले. त्या 100 पुत्रांपैकी 9 जण ज्ञानी झाले आणि बाकीचे सगळे कर्ममार्गानं कर्मठ झाले, कर्ममार्गानं निघून गेले. हे जे 9 जण होते, हे 9 मिथिला नगरीचा राजा निमी ह्याचा एक यज्ञ चालू होता, त्या यज्ञाच्या ठिकाणी आले ते 9 जण. ही 5व्या स्कंदात ही गोष्ट झालेली आहे. ते 9 आले आणि त्यावेळी मी सांगितलं होतं ही पुढची कथा कुठे येणार आहे? 11व्या स्कंदामध्ये येईल म्हणून. मिथिला नगरीचा राजा निमी एकदा फार मोठा यज्ञ करीत होता. त्यावेळी त्याच्या सभेत या 9 योग्यांनी पदार्पण केलं. ते योगी ज्ञानी होते, सिद्ध पुरुष होते आणि ते स्वतःहून अचानक निमी राजाचा यज्ञ चालू होता त्या ठिकाणी आले होते. निमी राजानं त्यांचं स्वागत केलं. निमी राजा म्हणाला, मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे, त्याच्यामध्ये आणि मनुष्य जन्म दुर्लभ आहे, पण त्यात तुमच्यासारखे महापुरुष माझ्या घरी आले, माझ्या राजवाड्या ह्या यज्ञाच्या ठिकाणी आले, हे माझं मोठं भाग्य आहे. तुमच्यासारखे ज्ञानी आल्यानंतर अनेक प्रकारच्या संसारातल्या गप्पा मारण्यापेक्षा परमार्थाचं ज्ञान काय करावं? तुमच्याकडून मिळवावं. म्हणून निमी राजानं त्यांना काही प्रश्न विचारले. त्यानं 9 प्रश्न विचारले. त्या 9 प्रश्नांची उत्तरं त्या 9 योग्यांनी दिली. ते काय काय प्रश्न आहेत आणि त्यांची काय उत्तरं आहेत ते आता बघूया आपण. त्याने पहिला प्रश्न विचारला 9 योग्यांना, ज्यामुळं कल्याण होतं असा भागवत धर्म काय आहे? ज्यामुळं माणसाच्या जीवनाचं कल्याण होतं. आपण भागवताचं महात्म्य बघतानाच म्हटलं होतं, मानवी जीवन धन्य व्हावं, आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं, आपल्या जीवनाला कृतार्थता प्राप्त व्हावी, आपल्या जीवनाला परिपूर्णता प्राप्त व्हावी, यासाठी कशाचं श्रवण करावं? भागवताचं श्रवण करावं. आणि तसाच प्रश्न इथं विचारला आहे, ज्यामुळे कल्याण होते असा भागवत धर्म काय आहे? त्या 9 योग्यांपैकी कवी नावाच्या योग्यानं या प्रश्नाचं उत्तर दिलं, अच्युत परमात्म्याच्या चरणकमलाची सेवा करावी. भगवंताच्या चरणकमलाची सेवा करावी. भगवंताची सेवा करणं हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. भागवत धर्मामध्ये जीवानं सर्व भार भगवंतावर घालावा. जीवानं आपलं चालणं, बोलणं, उठणं, फिरणं, ऐकणं ह्या सगळ्या क्रिया भगवंताला समर्पित कराव्यात. आणि
एखाद्या गोष्टीमुळं आपल्याला जसा त्रास होतो तसा त्या गोष्टीमुळं दुसऱ्यांना सुद्धा त्रास होतो याची जाणीव ठेवावी. दुसऱ्याला होणाऱ्या दुःखाची जाणीव ठेवणं हे भागवत धर्माचं काय आहे, मुख्य सूत्र. हे अगदी थोडक्यात सांगितलं, नाहीतर हा एक प्रश्नसुद्धा 1 तास बोलण्यासारखा आहे. चला पुढं. दुसरा प्रश्न, भगवंताच्या भक्ताची लक्षणं कोणती? त्या 9 योग्यापैकी हरी नावाच्या दुसऱ्या योग्यानं या प्रश्नाचं उत्तर दिलं. भक्ताचे 3 प्रकार आहेत. एक उत्तम भक्त, मध्यम भक्त आणि तिसरा कनिष्ठ भक्त. उत्तम भक्ताचं लक्षण काय? जो सर्व भूतांमध्ये आत्म्याला पाहतो आणि आत्म्यामध्ये सर्व भूतांना पाहतो त्याला उत्तम भक्त म्हणायचं. म्हणजे आपल्या जीवनात काहीही घडलं तरी जो भगवंताचं स्मरण सोडत नाही त्याला काय म्हणायचं, उत्तम भक्त. दुसरा आहे मध्यम भक्त. ईश्वरावर प्रेम करणं, ईश्वराच्या भक्तांशी मैत्री करणं, अज्ञानी लोकांवर दया करणं, कृपा करणं. ईश्वराचे द्वेष करणारे, ईश्वर न मानणारे लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांची उपेक्षा करून राहणं याला कुठला भक्त म्हणायचं, मध्यम भक्त. आणि तिसरा आहे कनिष्ठ भक्त. कनिष्ठ भक्ताला दुसरं नाव आहे सामान्य भक्त. मूर्तीपूजा करतो, नैवेद्य दाखवतो, आरती करतो, पण कुणी आला भगवत भक्त तर त्याची काही विचारपूस करीत नाही. ते भक्त आहे काय आहे ते त्याचा तो जाणं, त्याला पिटाळून लावतो, याला म्हणायचं कनिष्ठ भक्त. आता 3 लक्षणं सांगितली. आपण कुठले ह्यातले? मी तरी कनिष्ठ भक्त आहे. कुठले भक्त आपण आहोत? कनिष्ठ भक्त. आता कनिष्ठ असलो तर कुठला व्हायला पाहिजे? निदान मध्यम व्हायला पाहिजे. आणि भागवत ऐकल्यानंतर मध्यमाचा कुठला व्हायला पाहिजे? उत्तम भक्त झाला पाहिजे. पुढं तिसरा प्रश्न, माया काय आहे? मायेचं स्वरूप सांगा. या 9 योग्यातला तिसरा योगी अंतरिक्ष यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. माया म्हणजे या मा सा माया, ह्याचा मराठी अर्थ जी नाही ती. आता जी नाही ती ह्या बोलायची काय गरज आहे का? हे काय बोलण्यात बोलणं आहे? जी नाही ती तर नाही म्हणा, पण मायेचं वर्णन करतानाच असं केलं जातं, जी नाही ती. महाराज नाही तरी म्हणा, नाही तर आहे तरी म्हणा, पण तिला आहे पण म्हणता येत नाही आणि नाही पण म्हणता येत नाही. मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, तुम्हाला मन आहे काय? आहे. दाखवा बघू. नाही दाखवता येत. बरोबर. याचा अर्थ काय झाला? मन आहे म्हणता मग दाखवता येत नाही. आणि दाखवता येत नसलं तरी मन आत असल्यामुळे ते छळल्याशिवाय राहत नाही. म्हणून मन ही आमच्या जवळची काय आहे? माया आहे. तुमच्या माझ्यावर सगळ्यांच्यावर मायेचा प्रभाव आहे. याचा अर्थ काय? मनाचा प्रभाव आहे. म्हणजे आमच्या जवळ असलेली माया कुठली? मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे आमचं जे अंतःकरण चतुष्ट आहे तो त्याचा प्रभाव आपल्यावर आहे. म्हणून आपण सगळेजण कशात बुडालेलो आहोत? मायेत बुडालेलो आहोत. मन हीच माया आहे. दाखवा म्हटलं तर दाखवता येत नाही, नाही म्हणावं तर छळल्याशिवाय राहत नाही. आज तर असं आहे, माणसाला शरीराच्या होणाऱ्या आजारापेक्षा मानसिक आजारांची संख्या जास्त आहे. कारण चिंता, काळजी, ताणतणाव हे सगळे आपल्या डोक्यावर आहेत. मग शरीराचा आजार बरा होतो, पण हा मनाचा आजार काही लवकर बरा होत नाही. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं नाव आहे मानसोपचार तज्ज्ञ, आणि त्यांची संख्या फार कमी आहे. आता मला सांगा, जे मन दाखवता येत नाही ते आजारी कसं पडत असेल? ज्या अर्थी ते आजारी पडतंय त्या अर्थी ते आहे का नाही? आहेच. बरोबर. म्हणून माया ही काय आहे? जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती दाखवण्याचा प्रयत्न करते, आणि जी अस्तित्वात आहे त्याचं खरं स्वरूप दिसत नाही. उदाहरणार्थ, पिकलेला आंबा आहे. आपण बाजारात जातो, कोल्हापूरला गेल्यावर गाड्यांवर चांगले अतिशय सुंदर देखणे दिसणारे आंबे दिसतात. पिवळे धमक आंबे बघून आपण घेऊन येतो, आणि घरी आल्यावर कापून खायला लागलो की त्याच्यासारखा आंबट आंबा आपण उभ्या आयुष्यात खाल्लेला नसतो. दिसायला चांगला, असायला वाईट, ह्याला म्हणायचं माया. दिसायला चांगला आणि असायला वाईट. ह्या जगात सुद्धा अशाच गोष्टी सगळ्या आहेत. दिसायला चांगले आहेत आणि असायला वाईट. दिसायला सुखरूप, असायला दुःखरूप. कळलं? हे मायेचं काय लक्षण आहे. ही माया त्रिगुणात्मक आहे. म्हणजे त्याच्यात सत्व, रज, तम हे 3 मायेचे प्रकार आहेत, गुण आहेत. आता माया 2 प्रकारच्या आहे. हा जरा मुद्दा समजावून घेऊया. एक जीवानं रचलेली माया आणि दुसरी ईश्वरानं रचलेली माया. त्याची नावं जीवरचित माया आणि ईश्वररचित माया. जीवरचित माया म्हणजे काय आणि ईश्वररचित माया म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी दिसतात. त्यातल्या काही मूलभूत गोष्टी आहेत. ही पृथ्वी कुणी निर्माण केली? ईश्वरानं निर्माण केली. मग पृथ्वीवर माती आहे, दगड आहे, पाणी आहे, हवा आहे,
आणि पृथ्वीच्या पोटात अनेक धातू सापडतात आणि 84 लक्ष जीव प्राणी आहेत. हे सगळे कुणी निर्माण केले? बोला की जरासं. ईश्वरानं निर्माण केले. बरोबर. आता तुम्ही बोलत राहा माझ्याशी. माती निर्माण केली ईश्वरानं. त्या मातीची गाडगी मडकी कुणी बनवली? जीवानं. जीवानं म्हणायचं. जेव्हा आपण आध्यात्मिक सत्संगात असतो तेव्हा कुठला शब्द वापरायचा? कुंभारानं केली म्हणायचं नाही, जीवानं. कुंभार हा सुद्धा काय आहे? जीव आहे. म्हणजे माती निर्माण केली ईश्वरानं, त्याची गाडगी मडकी बनवली जीवानं. दगड निर्माण केले पृथ्वीच्या पोटात ईश्वरानं, त्याची घरदारं कुणी बांधली? जीवानं. पृथ्वीच्या पोटात अनेक धातू सापडतात. सगळ्यात लाडका धातू कुठला? सोनं. म्हणजे पृथ्वीच्या पोटात सोन्याचे कण सापडतात. ते खाणीतनं काढले. ते खाणीतनं काढून त्याचे दागिने बनवण्याचं काम कुणी केलं? जीवानं केलं. बरोबर. पृथ्वीवर 84 लक्ष जीव प्राणी आहेत. म्हणजे सगळ्या प्राण्यांची निर्मिती कुणी केली? ईश्वरानं. माणूस हा सुद्धा त्यातलाच एक प्राणी आहे. बरोबर. म्हणजे या मानवाची निर्मिती कुणी केली? ईश्वरानं केली. त्यात स्त्री आणि पुरुष असे 2 भाग कुणी केले? ईश्वरानंच केले. बरोबर. आता परत जरासं मागं जाऊया. दगड आणि माती तयार केली ईश्वरानं. बरोबर. त्याची घरदारं बांधली जीवानं. सोन्याचे कण निर्माण केले ईश्वरानं, त्याचे दागिने तयार केले जीवानं. पृथ्वीवर अनेक प्राणी, त्यातला माणूस प्राणी किंवा स्त्री आणि पुरुष निर्माण केले ईश्वरानं. आता एखादा पुरुष जन्माला घालणं, निर्माण करणं, हे कुणाचं काम? ईश्वराचं. त्याला 80-90 वर्षाचं आयुष्य देणं कुणाचं काम? ईश्वराचं. 80 वर्षाचं आयुष्य संपल्यानंतर त्याला घेऊन जाण्याचं काम कुणाचं? ईश्वराचं. मग पुरुष निर्माण केला ईश्वरानं, पण त्याला दादा, मामा, काका, बाबा असं कोण म्हणालं? आजूबाजूचे जीव म्हणाले. एक स्त्री निर्माण केली ईश्वरानं, तिला आई, ताई, माई, मावशी, आत्ती असं कोण म्हणालं? आजूबाजूचे जीव म्हणाले. मग एक पुरुष जन्माला आला, 80-90 वर्ष जगला आणि 80-90 वर्षानं तो निघून गेल्यानंतर आजूबाजूचे जीव टाहो फोडून रडायला लागले. दादा गेला, बाबा गेला, काका गेला, मामा गेला म्हणून. बरोबर. हे जे जीवांचं, आजूबाजूच्या जीवांचं रडणं आहे, हे रडणं कशामुळं निर्माण झालं? मायेमुळं. बरोबर. म्हणजे पुरुष निर्माण केला होता ईश्वरानं, पण त्या पुरुषाला दादा, मामा, काका, बाबा असे नातेसंबंध कुणी जोडले? आजूबाजूच्या जीवाने जोडले. मग त्या पुरुषाशी जे ममत्वाचे संबंध निर्माण केले, त्यामुळं त्याच्या जाण्याचं आम्हाला काय झालं? दुःख झालं. आजूबाजूच्या जगातले हजारो लोक जातात, सगळ्यांच्या बरोबर आपल्याला दुःख होतं काय? पण आपल्या घरातला गेला की मात्र काय होतं? दुःख होतं. का? तर त्याच्याशी आमचे ममत्वाचे संबंध आहेत, स्नेहाचे संबंध आहेत, मायेचे, प्रेमाचे संबंध आहेत. एक स्त्री निर्माण केली ईश्वरानं, तिला 80-90 वर्षाचं आयुष्य दिलं ईश्वरानं. ती गेल्यानंतर आई गेली, ताई गेली, माई गेली, मावशी गेली म्हणून आजूबाजूचे 10-20 जीव काय झाले? रडले. आता हे रडणं म्हणजे जीवाच्या वाट्याला दुःख आलं. हे जीवाच्या वाट्याला आलेलं दुःख देवानं दिलं का जीवानंच निर्माण केलं? आता कळलं. पुरुष आणि स्त्री कुणी निर्माण केली? ईश्वरानं. पण त्या स्त्री आणि पुरुषाशी ममत्वाचे संबंध कुणी निर्माण केले? आजूबाजूच्या जीवानी. त्यामुळे तिच्या जाण्याचं काय झालं? त्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या जाण्याचं दुःख झालं. दुःख होऊ नये असं नाही, वियोगाचं दुःख होतं. पण हे दुःख देवानं दिलं का जीवानं निर्माण केलं? जीवानं निर्माण केलं. बरोबर. देवानं दिलेलं नाही. जीवानंच ममत्वाचे संबंध निर्माण केले, प्रेमाचे संबंध निर्माण केले, मायेचे संबंध निर्माण केले. त्यामुळं जीव त्या व्यक्तिमत्वाशी काय झाला? चिकटला. मग ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज सुरात सूर मिसळून सांगतात, आपुला आपण बांधियला गळा, आपली आपण करा सोडवणं. तुमचा गळा तुम्हीच बांधून घेतलाय, तुमची तुम्ही काय करा? सोडवणं करून घ्या. आता जरा मागं येतो. दगड आणि माती कुणी निर्माण केली? ईश्वरानं. त्याची घरदारं कुणी बांधली? जीवानं. घरादाराच्या हुब्या वाटणीसाठी भांडणं कुणी केली? जीवानं. त्यासाठी कोर्ट कचेरी कुणी केली? जीवानं. पृथ्वीवर कोर्ट कचेरीची स्थापनाच कुणी केली? जीवानं. त्या कोर्ट कचेरीत माझ्या मनासारखं झालं किंवा नाही झालं म्हणून दुःखी कोण झालं? जीव झाले. मग तुमच्या वाट्याला जे दुःख आलं ते देवानं दिलं का तुम्हीच निर्माण केलं? निर्माण. पृथ्वीच्या पोटात सोन्याचे कण कुणी निर्माण केले? ईश्वरानं. ते काढून त्याचे दागिने कुणी बनवले? जीवानं. माझे दागिने चोरीला गेले म्हणून टाहो फोडून कोण रडलं? जीव रडले.
बरोबर. म्हातारी गेल्यावर दागिन्यांच्या वाटणीसाठी भांडणं कोणी केले? जीवाने. त्या वाटणीत कमी जास्त माझ्या वाट्याला आलं म्हणून दुःख कुणाला झालं? जीवाला. दुःख देवानं दिलं का जीवानं निर्माण केलं? आणि काय प्रवचन सांगायचं, बास करून टाकूया आता. सगळं प्रवचनच आपल्या जीवनातलं दुःख दूर करण्यासाठी आहे. आणि दुःख काय देवानं तुम्हाला दिलेलं नाही, आपणच आपल्या ममत्वानं चिकटल्यामुळं ते निर्माण झालेलं. बरोबर. आमच्या दुःखाला दुसरं कोण कारणीभूत नाही. आमच्या जीवनात येणाऱ्या दुःखाला आम्हीच कारणीभूत आहोत. बरोबर. एखाद्या व्यक्तीच्या वियोगाचं दुःख होतं, मृत्यूचं दुःख होतं. आजूबाजू आता पंजाबमध्ये, काश्मीरमध्ये रोज कित्येक लोकांच्या गोळ्या घालून खून होतात, मारले जातात. आम्हाला दुःख होतं का? नाही दुःख होत. का होत नाही? त्यांच्याशी आमचा काही ममत्वाचा संबंध नाही, त्यामुळे दुःख होत नाही. आम्हाला दुःख आमच्या घरातल्या गेलेल्याचं होतं. का? तर आमचं त्याच्याशी ममत्वाचे काय आहेत? संबंध आहे. तुकोबा सांगतात, न करी रे संग राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. कशाचा मळ आहे? ममत्वाचा मळ आहे. या ममत्वाच्या मळानं आपण घराला, घरातल्या व्यक्तींना चिकटलेलो आहोत. त्यामुळे त्याच्यात काही घडामोड घडली की आम्हाला काय होतं? दुःख होतं. मग आमच्या दुःखाला कारणीभूत कोण आहोत? आपणच आहोत, दुसरे कोण नाही. मग देवाला कधी म्हणायचं नाही, आता इथनं पुढं मी तुझं एवढं सगळं करतोय, खरं तुझं काही माझ्याकडे लक्ष नाही, असं नाही म्हणायचं. आपल्या दुःखाला आपणच कारणीभूत आहोत. चला पुढं प्रश्न विचारला, मायात तरुण जाण्याचा उपाय काय? ज्या मायेत आपण सगळेजण अडकलेलो आहोत ती मायात तरुण जाण्याचा उपाय काय? प्रबुद्ध नावाच्या योगेश्वरानं या प्रश्नाचं उत्तर दिलं, ही मायात तरुण जाण्यासाठी भक्तीचा उपयोग होतो. ज्ञानदेवांची ओवी आहे, येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले मायाजळ. जे माझी सर्व भावानं भक्ती करतात तेच या माझ्या माया नदीतून काय होतात? तरुण जातात. आता बघा, समजा तुम्हाला स्वप्न पडली, स्वप्नात तुम्हाला भीती वाटली. स्वप्नातनं बाहेर पडण्याचा उपाय काय? जागं होणं. स्वप्नातनं बाहेर पडण्याचा उपाय काय? जागं होणं. तसं मायेतून बाहेर पडण्याचा उपाय काय? माया म्हणजे काय आहे हे समजून घेणं. माया काय आहे हे समजून घेतलं की आपण त्यातनं काय होतो? बाहेर पडतो. म्हणून म्हणतात, जिज्ञासू हो, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू गुरूंच्याकडं जा, म्हणजे गुरु तुला काय करतील? आपल्या उपदेशानं त्या मायेतून बाहेर काढतील. आपल्या अंतःकरणात भक्ती प्रगट झाली, आपल्या अंतःकरणात भक्ती प्रगट झाली की माया टिकत नाही. मग आपण भागवताचा सप्ताह का करायला लागलोय? भागवताचा सप्ताह केल्याचा परिणाम म्हणून आपल्या अंतःकरणात भगवंताची काय निर्माण होईल? भक्ती निर्माण होईल. भगवंताच्या कालच्या दशमस्कंदात ऐकलेल्या लीला, त्यांचे गुण, त्यांचं कर्म यांचं श्रवण केलं की अंतःकरणात भक्ती निर्माण होईल. आणि अशा अंतःकरणात भक्ती निर्माण झाली की काय होईल? माया जाईल. तुकोबांचा एक अभंग आहे, तुटे भवरोग ऐसे विठोबाचे नाव. माया दासी होऊन तुमच्या शेवटला म्हटलंय त्याच्यात, माया दासी होऊन तुमच्या पायाशी काय होईल? लागेल. जेव्हा तुम्ही भगवंताचं नाम घेता, पदोपदी विठ्ठल वाचा तया कायचा संसार, पावला पावलाला विठ्ठलाचं नाम मुखात असेल तर संसाराची माया त्रासदायक ठरत नाही. तुकाराम महाराजांचा मला आवडलेला एक छान अभंग आहे, पिकली या सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ ठाईच निमाले, सर्व आनंदाची सृष्टी झाली. पिकली या सेंद कडूपण गेले. तुकोबांच्या काळात सेंद नावाचं फळ होतं, ते पिकलं की गोड व्हायचं. आता आपण सेंद फळ, आपण त्यांचा कालावधी होता, आम्हाला सेंद फळ म्हणजे काय माहीत नाही, पण आपण आंबा डोळ्यासमोर आणूया. आंबा कच्चा असतो, हिरवा असतो, तेव्हा आंबट चिंबट असतो, पिकला की मधुर रसाळ गोड होतो. तसं तुकोबा म्हणतात, मी संसार करत होतो तेव्हा त्या सेंद फळासारखा किंवा कच्च्या आंब्यासारखा आंबट चिंबट कडवट होतो, पण मी संसारातून बाहेर पडून भगवंताची भक्ती करायला लागलो आणि भगवंताच्या भक्तीचा परिणाम काय झाला? पिकली या सेंद कडूपण गेले, कडूपणा निघून गेला. पिकली या सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काय झालं पुढं? काम क्रोध लोभ ठाईच निमाले. ज्या अंतःकरणात काम क्रोध लोभ निर्माण झाले होते ते तिथंच विरून गेले. पाण्यात बुडबुडे येतात, पाण्यावर आलेले बुडबुडे कुठे विरून जातात? पाण्यातच विरून जातात. तसं अंतःकरणात निर्माण झालेले काम क्रोध लोभ हे अंतःकरणातच काय झाले? विरून गेले. आणि पुढं म्हणतात, सर्व आनंदाची सृष्टी झाली, सर्व आनंदाची सृष्टी झाली. म्हणजे आनंदाचे आडवं कोण आहे? माझ्या अंतःकरणातले काम क्रोध लोभ मोह मत्सर हेच आहेत. आणि ह्यालाच माया म्हणायचं. हीच काय आहे? काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हीच माया आहे.
ही माया भगवंताच्या नामानं काय होते, दूर होते. म्हणून सगळे संत आपल्याला टाहो फोडून सांगतात, काय करा, नामसाधना करा, नामसाधना करा, नामसाधना करा, असा सगळ्यांचा उपदेश आहे. किंवा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ते आम्हाला सांगतात म्हणा म्हणून, आम्ही दुसऱ्याला सांगतोय, दुसरे तिसऱ्याला सांगतात, म्हणत कोणच नाही. नुसतं एकामेकाला काय करायचं, सांगायचं, म्हणायचं मात्र कुणीच नाही, अशी गत होते. पुढचा 5वा प्रश्न आहे, ज्या भगवंताची भक्ती करायची त्याचं स्वरूप काय आहे? पिप्पलायन नावाच्या योग्याने या प्रश्नाचं उत्तर दिलं. भगवंत सत चित आनंद रूप आहेत, हे त्यांचं निर्गुण रूप आहे. आणि शंख चक्र गदा पद्मधारी किंवा सुदर्शन चक्र हातात घेतलेले किंवा रामाच्या रूपात धनुष्यबाण हातात घेतलेले, हे भगवंताची काय आहे, सगुण रूप आहे. हे भगवंतच आपल्या जगाच्या सगळ्या उत्पत्ती स्थिती लयाचे कारण आहेत. आणि जगाला सगळ्याला अधिष्ठान कोण आहेत, हे भगवंतच आहेत. आपण आता सगळेजण जागे आहोत, रात्री गाढ झोपलो होतो. मग जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना कुणाचा आधार आहे, भगवंताचाच अवतार आहे, आधार आहे. भगवंत म्हणजेच आत्मा. तिन्ही अवस्थेमध्ये आम्ही आता जागे आहोत, याचा अर्थ स्वप्नात नाही, झोपेत नाही. आम्ही जेव्हा गाढ झोपलेला असतो तेव्हा जागेपणा नसतो, स्वप्न नसतं. आम्ही स्वप्नात असतो तेव्हा जागृती नसते आणि झोप पण नसते. म्हणजे एक अवस्था असते तेव्हा बाकीच्या 2 नसतात, एक अवस्था असते तेव्हा बाकीच्या 2 नसतात. पण या तिन्ही अवस्थांच्या मध्ये आत्मा मात्र आहे. कळलं? आत्म्याच्या सत्तेवरच जीवाला जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था येतात आणि जातात क्रमानं. म्हणून असा जो भगवंत आहे, या भगवंताच्या सगुणाची उपासना कर किंवा ध्यान कर, नामसाधना कर. आणि काल एक श्लोक 12व्या अध्यायातला मी सांगितला, मय्येव मन आधत्स्व, तू तुझं मन काय कर, माझ्या ठिकाणी ठेव, बुद्धीचा निश्चय माझ्या ठिकाणी कर, म्हणजे तू मला येऊन मिळशील. हे भक्तीचं वर्णन आहे. प्रश्न काय विचारला, ज्या भगवंताची भक्ती करायची त्याचं स्वरूप काय. आता पुढचा प्रश्न आहे, ज्याच्यामुळं मन शुद्ध होतं तो कर्मयोग मला सांगा. आता कर्मयोगाचा अगदी सोपा भाग, सोप्यात सोपं उत्तर, आपल्या वाट्याला जे आलेलं कर्तव्य कर्म आहे ते कर्तव्य कर्म ईश्वराची भक्तीपूर्वक कर्म करायचं आणि ते कुणाला अर्पण करायचं, ईश्वराला अर्पण करायचं. मी केलं म्हणून माझ्याकडे ठेवलं की त्याचं फळ भोगायला जन्माला यावं लागतं. चांगलं असेल तर चांगलं, वाईट असेल तर वाईट. म्हणून कर्म करायचं आणि ते कुणाला अर्पण करायचं, भगवंताला अर्पण करायचं, ईश्वराला अर्पण करायचं. आणि असं ईश्वरार्पण भावनेनं कर्म केलं किंबहुना त्याची फळंसुद्धा कुणाला अर्पण करावीत, ईश्वराला अर्पण करावीत. म्हणजे आपण निर्वासन व्हायला काय होते, मदत होते. ही कर्म सगळी भगवंताला अर्पण करणं याला नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणतात. नैष्कर्म्य सिद्धीकडं जायचं म्हणजे आपण आपल्याकडे काही कर्तृत्व भोक्तृत्व घ्यायचं नाही. हा कर्मयोग. किंवा ज्ञानदेवांची एक छान उभी आहे, आगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, तेची केली या निभ्रांत सापडेची तो. ईश्वर आपल्या वाट्याला जे काही विहित कर्म आलंय ते विहित कर्म करणं. आता मुलगा म्हणून आई वडिलांचा सांभाळ करणं हे माझं काय आहे, कर्तव्य आहे, हा माझ्या कर्माचा भाग आहे, हे कर्म केलं पाहिजे. शिक्षक आहे, शिक्षक हा व्यवसाय. ज्ञानदेवांची उवे आहे, तैसे आपुलेने विहिता उपायो असे न विसंबिता, ऐसे कीजे की जगन्नाथा आभारू पडे. आपल्या वाट्याला आलेलं काम इतकं चांगलं करा, इतकं चांगलं करा की तुमच्या चांगल्या कामाचं ओझं ईश्वरावर पडून राहावं. मी एक गोष्ट अनुभवातून सांगतो, तुमच्या चांगल्या कामाचं ओझं ईश्वर क्षणभरी आपल्यावर ठेवून घेत नाही. त्या बदल्यात किडूक मिडूक तुम्हाला काहीतरी देतो आणि म्हणतो हे एकदा लक्षानं माझ्या जवळनं जाऊ दे. मग मी शिक्षक आहे, पोरांना आनंददायी पद्धतीने शिकवणं हे माझं काय आहे, कर्तव्य आहे. मी डॉक्टर असेल तर समोर आलेल्या पेशंटच्या वेदना दुःख दूर करणं हे माझं काय आहे, कर्तव्य आहे. मी एका वकील आहे तर निरापराध माणसाला त्यातनं सोडवणं हे माझं काय आहे, कर्तव्य आहे. अशा आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य, त्यातली सगळी कौशल्य पणाला लावून. मग एखादा शेतकरी असेल, तो समजा पेरायला गेला आणि कापणीला गेला तर काय शेतकरी म्हणून चालेल काय, त्याला पेरायला गेला ते 4 महिन्यानं काय करा, कापायलाच गेला. त्यातनं अशी जर शेतकऱ्याने टाकाटाक केली, डॉक्टरनं टाकाटाक केली, शिक्षकांनी टाकाटाक केली तर हे चालेल काय, नाही चालणार. म्हणून आपल्या वाट्याला आलेलं काम अतिशय उत्तम प्रकारे करायचं, सगळी कौशल्य पणाला लावून करायचं आणि ती सगळी कर्म आणि त्याची फळं कुणाला अर्पण करायची,
ईश्वराला अर्पण करायची. हा काय आहे? कर्मयोग. पुढं 7वा प्रश्न विचारला, आता मला कृपा करून भगवंताच्या अवतार कथा सांगा. याचं उत्तर योगेश्वर द्रुमिल यांनी दिलं. ते म्हणतात भगवंताचे एवढे अनंत अवतार झाले की त्या अवतारांचं वर्णन करता येणं शक्य नाही आणि त्या भगवंताच्या अवताराचे गुण आणि त्यांच्या लीला यांचं मोजमाप करता येणार नाही. म्हणून कलियुगासाठी जो नरनारायणाचा अवतार आहे ही त्याची काय आहे? विशेष अभिव्यक्ती आहे. आपण भगवान नारायणाचं ध्यान करावं. त्या भगवंत नारायणाचं ध्यान करणाऱ्याला काम, क्रोध, लोभ त्रास देत नाही. प्रश्न काय कळला? अवताराबद्दल सांगा. अवतार भगवंताचे इतके झालेत की सगळे अवतार आणि त्याची कर्म, गुण याबद्दल बोलता येणार नाही, असं त्यांनी थोडक्यात. पुढचा प्रश्न विचारला 8वा, अभक्ताची गती कशी होते? अभक्ताची गती, जो अभक्त असतो त्याची गती काय आहे? योगेश्वर चमश यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. ते म्हणतात अश्रद्धेमुळं, भगवंतावर श्रद्धा असणं हा एक भाग आहे आणि अश्रद्धा म्हणजे देव वगैरे काय मानत नाही. अश्रद्धेमुळं भगवंताचा, भक्ताचा, शास्त्रांचा, धर्माचा अपमान करणाऱ्यांचं अधपतन होतं. त्याच्यावर श्रद्धा नसेल, धर्मावर श्रद्धा नाही, देवावर श्रद्धा नाही, ज्याच्याजवळ श्रद्धा नाही त्याला काय म्हणायचं? अश्रद्ध. अशा अश्रद्ध माणसाचं अधपतन होतं असं चमस नावाच्या ऋषीने सांगितलं. जो अश्रद्धा आहे तो भक्ती करत नाही, त्यामुळे तो दुर्गतीला प्राप्त होतो. अज्ञानामुळे एखादा भक्ती करत नसेल, एखादा अज्ञानामुळे भक्ती करत नसेल तर भगवंत किंवा संत त्याच्यावर दया करतात. पण ज्याच्या मनात भगवंतावर श्रद्धा नाही, धर्मावर श्रद्धा नाही, त्याची मात्र दुर्गती झाल्याशिवाय राहत नाही. एक 3 शब्द सांगतो. समर्थ रामदासांचं एक वचन आहे, भक्त म्हणजे अभक्त नव्हे, अभक्त म्हणजे भक्त नव्हे. 3 शब्द आहेत. एक अभक्त आहे, दुसरा भक्त आहे आणि तिसरा विभक्त आहे. आता आपण इथं बसलेलो, जमलेलो ह्या तिन्हीपैकी काय आहोत ते विचार करायचं. अभक्त म्हणजे जो देव धर्म मानत नाही तो अभक्त. जे अभक्त आहेत ते इथं आलेले नाहीत, त्यामुळे त्यांचा विचार करायचा काय प्रश्न नाही. बरोबर. जो भक्त आहे, भक्त भगवंताशी एकरूपच झालेला असतो. मग तो एखाद्या गावातल्या उकिरड्यावर तिकटीवर बसलेला असला तरी तो भक्त काय आहे? भगवंताशी एकरूप झालेला आहे. म्हणजे भक्ताला सुद्धा देवळात किंवा कथेत यायची काही गरज नाही. तो जिथं असेल तिथं भक्तच आहे. भक्त कुणाला म्हणायचं? जो भगवंताशी एकरूपच होऊन गेलेला आहे, अनन्य, त्याला काय म्हणायचं? भक्त. मग अभक्त आलेले नाहीत, भक्ताला इथं येण्याची गरज नाही. मग इथं आलेले सगळे कोण आहेत? विभक्त. काय 3 शब्द सांगितले, कळले? अभक्त, भक्त आणि मधले कोण? विभक्त. अभक्त इथं आलेला नाही, भक्ताला इथं येण्याची गरज नाही. मग उरलेले सगळे आपण इथं आलेलो कोण आहोत? विभक्त आहोत. विभक्त कसे? एकदा जन्माला आलो तेव्हा परमात्म्यापासून वेगळे झालो आणि लग्न झालं तेव्हा आईबाबापासून वेगळे झालो, म्हणजे आम्ही कोण आहे? विभक्त. हे आता कळलं विभक्त म्हणजे काय. विभक्त याचा अर्थ काय? लग्न झाल्यावर मी आई वडिलांच्यापासून काय झालो? वेगळा झालो. म्हणजे आपण सांगतो लोकांना मी आता विभक्त राहिलो, विभक्त राहिलो. तसं जन्माला आलो तेव्हा आपण कुणापासून वेगळे झालो? परमात्म्यापासून वेगळे झालो. मग विभक्ताचा कधीतरी काय झाला पाहिजे? भक्त झाला पाहिजे. आणि एकदा खराखुरा भक्त झाला की मग काय भागवत ऐकायला यायची गरज नाही, देवळात यायची सुद्धा गरज नाही, कारण तो जिथं असेल तिथं परमात्म्याशी एकरूपच आहे. भरला घनदाट हरी दिसे. सर्वत्र परमात्मा आहे, त्यामुळे तो जिथं कुठं बसलेला असेल तिथं परमात्म्याच्या स्मरणानं तो भगवंताशी काय आहे? एकरूपच आहे. 9वा प्रश्न विचारला, भिन्न भिन्न युगात भगवत प्राप्तीची साधनं कोणती? आता 4 युग आहेत, 4 युगातली वेगवेगळी. सत्ययुगामध्ये साधन होतं तप आणि ध्यान, त्रेतायुगात साधन होतं यज्ञ, द्वापार युगात साधन होतं पूजा अर्चा आणि आता कलियुगातलं साधन आहे नामसाधना. ती 3 युग होऊन गेलेली आहेत, त्यामुळे आता त्याच्याशी आपला काय हे नाही. आपण कुठल्या युगात आहोत? कलियुगात आहोत. आणि वचन आहे, सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून सगळ्यांना सोपी साधना सांगितली. नामस्मरण करा, अखंड ब्रह्मचिंतन करायचं आहे. अखंड ब्रह्मचिंतनासाठी सुद्धा उपयोग कशाचा आहे? नामसाधनेचा. कारण मी ज्याचं नाव घेतो तो आणि ब्रह्म याच्यात भेद नाही. काल आपण बघितलं तर नाम आणि नामी यांच्यात काय आहे? अभेद आहे. मग कृष्ण म्हणजेच ब्रह्म, राम म्हणजेच ब्रह्म, हरी म्हणजेच ब्रह्म, दत्त म्हणजेच ब्रह्म, विठ्ठल म्हणजेच ब्रह्म. मग जेव्हा ह्या देवांची आपण नावं घेतो, भगवंताचं नाम घेतो, तेव्हा आपण कुणाशी जोडले जातो? निर्गुण असलेल्या ब्रह्माशीच
जोडले जातो. आपण प्रवचन सुरू करायच्या आधी सुद्धा एक मंत्र म्हणतो बघा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा एकच मंत्र असलेलं कली संतर्पणोपनिषद नावाचं उपनिषद आहे. एकाच मंत्राचं. कलियुगात तरुण जाण्यासाठीचा उपाय कोणता विचारला तेव्हा भगवंताने हा मंत्र सांगितला, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पण आम्हाला सगळ्यांना काय होतंय, नाम साधना फार सोपी वाटते. समजा योग मार्गासारखी ज्ञान मार्गासारखी साधना सांगितली की हे फार अवघड आहे म्हणतात. नाम साधनेसारखी सोपी सांगितली हे न काय मिळणार म्हणतात. म्हणजे काय, तुम्हाला काहीच करायचं नाही असा त्याचा काय होतो, तुम्हाला काही करायचं नाही असा त्याचा अर्थ होतो. अवघड सांगितलं की म्हणायचं अवघड आहे हे आम्हाला जमत नाही, सोपं सांगितलं की म्हणायचं हे एवढं सोपं आहे हे न काय मिळणार. म्हणजे जणू काय नाम साधना करणं म्हणजे सरकारी दवाखान्यातलं औषध घेण्यासारखं आहे. बरोबर, सरकारी किती जणांना इथं बसलेल्या सरकारी दवाखान्यातलं औषध आवडतं? नाही आवडत. आम्ही ठरवूनच टाकलं काय 2 रुपयाचा कागद काढायचा आणि 4 गोळ्या देतात पांढऱ्या, त्यानं काय बरं वाटणार. त्यापेक्षा खाजगी दवाखान्यात जायचं, 500 रुपयाचा कागद काढायचा म्हणजे औषध घ्यायच्या आधी बरं वाटायला सुरू होतं. महागातला कागद काढला, महागडा डॉक्टर बघितला की बरं वाटणार. पण ही नामसाधना अशी इतकी साधी समजणं म्हणजे आपल्या पायावर आपण दगड मारून घेण्यासारखं आहे. संसारी माणसाला नामसाधनेसारखी सोपी आणि उत्कृष्ट साधना कुठलीही नाही. नामसाधनेनं प्रगती हळूहळू होते पण कायमची टिकाऊ स्वरूपाची होते. नामसाधना ही एक अशी साधना आहे की जी तुमच्या माझ्यासारख्या संसारी माणसाला जमणारी आहे. आमचा संसार करण्यात नामसाधना आडवी येत नाही. संसारातली म्हणून जी काही 2-4 सुखं आहेत ती सुखं प्राप्त करण्याच्या आडवी नामसाधना येत नाही. तुमचं व्यवहारातली एखादी पद प्रतिष्ठा असेल त्या पद आणि प्रतिष्ठेच्या आडवी नामसाधना येत नाही. म्हणून काय करावं, नामसाधना करावी. पुढं आता देवतां हे 9 ऋषींना 9 योग्यांना 9 प्रश्न विचारले, हे पूर्ण झाले. पुढं ब्रह्मदेवाकडून देवतांच्याकडून भगवंतांना स्वधामास जाण्याविषयी विनंती असा हे येतो. ब्रह्मदेव, महादेव, देवेंद्र, भूतगण सगळेजण द्वारकेत आले. त्यांनी भगवंतांना आपलं अवतार कार्य संपत असल्याचं सांगितलं. आपल्याला योग्य वाटत असेल तर आपण वैकुंठाला चलावं म्हणजे निजधामाला चलावं अशी विनंती केली. यावेळी भगवान श्रीकृष्णांचं वय होतं 125 वर्ष. किती? भागवतानंच सांगितलं हे काही माझ्या मनाचं नाही. भगवान श्रीकृष्णांचं वय होतं 125 वर्ष. श्रीकृष्ण म्हणाले मी त्याचा विचार केला आहे. या यदुवंशीयांचा अंत पाहूनच मी आता काय करेन, परतेन. उद्धवाची श्रीकृष्णांना प्रार्थना. उद्धव भगवंतांना म्हणतात आपण निजधामाला जात आहात तर मलाही आपल्याबरोबर घेऊन चला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले माझ्या प्रस्थानानंतर म्हणजे मी निजधामाला गेल्यानंतर इथं कलियुगाचा प्रवेश होईल, सगळं उलटं पालटं होईल. तू सुद्धा इथं राहू नकोस. तू तुझं मन माझ्यात लाव आणि मी सांगितलेल्या ज्ञानाचा आश्रय घेऊन एखाद्या ज्ञानी पुरुषाप्रमाणे काय कर, इथं राहा. लगेच इथं एक शंका विचारली राजा परीक्षितीनं. तो म्हणतो की सगळ्या यदुवंशीयांचा नाश होणार आहे, मग उद्धव तेवढे कसे काय राहतील? प्रश्न कळला. राजा परीक्षितीनं प्रश्न विचारला की सर्व यदुवंशीयांचा नाश झाला, मग उद्धव कसे काय राहिले? त्यावर उत्तर देतात भगवंताने विचार केला की उद्धव माझ्यापेक्षा वेगळा नाही. तिथं काल आपण भगवद्गीतेचं बघितलं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला आणि अर्जुन श्रीकृष्णापासून वेगळा नाही. तसं इथं उद्धवांना केलेला उपदेश हा भागवतात आहे. म्हणून उद्धवसुद्धा कुणापेक्षा वेगळे नाहीत, श्रीकृष्णांच्यापेक्षा वेगळे नाहीत. आणि आपला जो आपण जे ज्ञान दिलं उद्धवाला जो केलेला उपदेश आहे त्याला उद्धव गीता असं म्हणतात. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश भगवद्गीता आणि उद्धवाला केलेला उपदेश ही उद्धव गीता. हे जे ज्ञान आहे भगवंताने दिलेलं हे ज्ञान इतरांना देण्यासाठी आणि ज्ञानाचा संप्रदाय पुढं चालू राहावा म्हणून भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान दिलं आणि त्याला सांगितलं तू आता इथं द्वारकेत काय करू नको, राहू नको, तू बद्रिकाश्रमात जा. उद्धव गीता. आता उद्धव गीतेमध्ये काय काय सांगितलं त्याचा सारांश सांगितला. उद्धव म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणतात उद्धवा मन, वाणी, बुद्धी, कान, डोळा ही जी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत या ज्ञानेंद्रियाने तुला जे ज्ञान होतं, जे अनुभवाला येतं, आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना जे जग दिसतं किंवा ज्या जगाचा अनुभव येतो ते सगळं जग नश्वर आहे असा काय कर, निश्चय कर. नाशवंत आहे, सगळं मनोमय आहे आणि मायामय आहे असा निश्चय कर. पुढे म्हणतात उद्धवा जेव्हा चंचल अस्थिर मनाचा व्यवहार सुरू होतो तेव्हा जगाचा प्रारंभ होतो.
आता ह्याचा अर्थ काय, रात्री आपण सगळेजण गाढ झोपलेलो असतो तेव्हा जग असतं का नसतं? असतं. तुम्हाला अनुभव येतो काय? नाही. म्हणजे गाढ झोपलेल्या माणसासाठी जग अस्तित्वात नाही. मग जगाचा व्यवहार कधी सुरू होतो? तुम्ही सकाळी उठलात, जाग आल्याबरोबर आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट कळते, मी आहे. याचा अर्थ काय दुसरा? गेलेलो नाही, आहे. मग चहा पाहिजे, थंडी वाजायला लागलेली आहे, नाश्ता मिळाला तर बरं होईल, गरम गरम चहा मिळाला तर बरं होईल, अशा सगळ्या अंतःकरणात काय होतात? इच्छा निर्माण होतात आणि जगाचा अनुभव यायला लागतो. रात्री गाढ झोपेत असतात तेव्हा जगाचा अनुभव येत नाही. ही गाढ झोप आणि समाधी दोन्ही एकसारखीच आहे. फक्त गाढ झोपेत अज्ञान असतं आणि समाधीत ज्ञान असतं. काय म्हटलं, कळला फरक? समाधी कशासारखी आहे? गाढ झोपेसारखीच आहे. तिथं सुद्धा जगाचा अनुभव येत नाही. फक्त समाधीत ज्ञान असतं, गाढ झोपेत अज्ञान असतं. ज्ञानदेवांची ओवी आहे. हां, थांबेल. हां, चालेल. हे एवढे 2 मुद्दे पूर्ण करून थांब. पुढं, उद्धवा, तू आपल्या मनाला शुद्ध करून आपल्या स्वरूपात स्थिर कर. जेव्हा तू तुझ्या इंद्रियांना आणि मनाला वश करून घेशील तेव्हा या सगळ्या विश्वाला आपल्यामध्ये, स्वतःमध्ये आणि स्वतःला माझ्यामध्ये, भगवंतामध्ये पाहशील. आणि शेवटी म्हणतात, उद्धवा, तू असत्याचा, अनात्म्याचा त्याग कर आणि तुझ्या सत्स्वरूपात, आत्मस्वरूपात काय हो? स्थिर हो. आणि आत्मस्वरूपात स्थिर होऊनच या पृथ्वी तलावर विचरण कर, फिरत हे करत राहा. म्हणजे आता हे जे निर्गुणाचं ज्ञान आहे भगवंताचं, हे भगवंताचं ज्ञान तुला कुणाकडून प्राप्त होईल? गुरूंच्याकडून प्राप्त होईल. आणि ते गुरु सांगण्यासाठी श्री यदू अवधूतांचे 24 गुरु, ही गुरूंची माहिती पुढे येते. तो एक शेवटचा भाग आणि 12व्या स्कंदातला थोडा भाग हा नंतर घेऊया आपण पुढच्या तासात. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.